शेतरस्त्याच्या वादावरून नायब तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी. महसूल विभागावर हलगर्जीपणाचा आरोप. रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील शेतकरी संतोष वामन भालेराव, मधुकर सूर्यभान भालेराव आणि सुभाष सूर्यभान भालेराव यांनी शेतरस्त्याच्या प्रकरणात महसूल विभागाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नायब तहसीलदार रावसाहेब देशपांडे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. शेतकरी मोतीराम पांडुरंग बेदरे यांनी शेतात जाण्याचा रस्ता अडवल्याची वारंवार लेखी तक्रार करूनही आजपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आलेला नसल्याचा त्यांचा दावा आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी दिलेली तक्रार नायब तहसीलदारांनी स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच 4 ते 5 वेळा पंचनामे करूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 3 जून 2026 रोजी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 17 जुलै रोजी नायब तहसीलदार रावसाहेब देशपांडे, मंडळ अधिकारी जी गळकर, ग्राम महसूल अधिकारी गोपाल खुपसे व महसूल सहाय्यक संतोष पवार यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता अडविणाऱ्या व्यक्तीची एकतर्फी बाजू घेतल्याचा आणि तक्रारदार शेतकऱ्यांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल तपासणी करण्यात यावी. विनयभंग अथवा कर्तव्यात कसूर आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करून निलंबित करावे. तसेच शेतकऱ्यांचा शेतरस्ता तातडीने मोकळा करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. या आरोपांबाबत संबंधित महसूल अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी संतोष भालेराव, वाशिम.